श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे, तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा, स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा. चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 कमळाची फुले दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते कमळाचे फूल तुम्ही निवडा. जे कमळाचे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही कमळाची फुले आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे कमळाचे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, लोक तुमच्यावर हसतात म्हणून तुम्ही तुमचा खऱ्याचा मार्ग कधीच सोडू नका. तुम्ही खरे आहात म्हणूनच तर आम्ही तुमचे पाठीराखा आहोत. आम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवलेले आहे. त्रास देणाऱ्यांना आम्ही कधीच साथ देत नाही आणि त्रास सहन करणाऱ्यांना आम्ही आमच्या हृदयात स्थान देतो. बाळा, तुम्ही भाग्यवान आहात कारण तुमचे स्थान आमच्या हृदयात आहे. तुम्ही कधीच घाबरू नका. सोन्यालाही मौल्यवान बनण्यासाठी खूप खडतर कष्टातून जावेच लागते, तेव्हा कुठे त्याला मोल प्राप्त होत असते. हिरा देखील काळ्या खाणीत सापडतो. त्याला चकाकी आणण्यासाठी त्यालाही खूप खडतर प्रवासात जावे लागते, तेव्हा त्याला एवढे मोल प्राप्त होत असते. तुम्ही देखील त्यांच्यासारखेच मौल्यवान आहात. जे दुःख, जे अडचणी, संकटे, ही लोकांची टोमणे तुमच्यासाठी येत आहेत ते सगळे तुम्हाला चकाकी देण्यासाठीच, तुम्हाला मौल्यवान बनवण्यासाठीच होत आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा, म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही. नेहमी सकारात्मक विचार प्रत्येक गोष्टी तुम्ही करत राहा. नेहमी स्वतःला सकारात्मकच गोष्टी सांगत राहा, सकारात्मकच बोलत राहा. हे केल्याने जे काही तुम्हाला न मिळणारे देखील तुमच्याकडे यायला चालू होईल. कोणी काही चांगले मोठे करताना लोक पहिला त्या व्यक्तीला हसतात, नावे ठेवतातच आणि नंतर ती व्यक्ती मोठी बनली तर तिचीच प्रशंसा करतात. ज्यावेळेस ह्या लोकांकडे तुम्ही लक्ष देणे सोडाल तेव्हाच आयुष्यात तुम्ही पुढे जाल आणि तुमच्यासोबत ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सर्व तुम्हाला घडवण्यासाठीच, तुम्हाला काहीतरी मोठे बनवण्यासाठीच होत आहे, हे लक्षात ठेवा. बाळा, लोक तुम्हाला नावे ठेवत आहेत म्हणून एवढे उदास होऊ नका. लोक त्यांनाच नावे ठेवत असतात जे यशाच्या मार्गावर असतात. लोक त्यांनाच नावे ठेवत असतात जे लोकांच्या प्रत्येक गोष्टींवर नाचत नाहीत. ज्या लोकांच्यात काहीतरी असे चांगले गुण असतात जे त्यांच्यात नसतात म्हणून ते नावे ठेवत असतात, आतून जळत असतात. तुमच्यावर लोक जळत आहेत म्हणजेच तुमच्यात काहीतरी त्यांच्यापेक्षा वेगळे आणि चांगले असे तुमच्याकडे आहे जे त्यांच्याकडे नाही, म्हणूनच ते तुमच्यावर जळत आहेत, हे लक्षात घ्या. सर्व गोष्टीत पैसा हा महत्त्वाचा नसतो, तर तुमच्यातील गुण, तुमचा स्वभाव देखील खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही साधे सरळ मार्गी आहात. या कपटी जगात तुम्हाला हिणवले जाते, छळले जाते, पण या छळणाऱ्या, हसणाऱ्या लोकांना माहिती आहे की तुम्ही खूप मौल्यवान आहात, म्हणून ते तुमच्याशी ईर्ष्या करत आहेत.
आणि बाळा, तू घाबरू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. कोणी कितीही तुझा वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, पण त्यांच्या त्या कार्यात ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. कारण या ब्रह्मांडाची शक्ती तुझी पाठीराखा आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे कमळाचे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, समोरची व्यक्ती ही खूप हुशार आहे. ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास होत आहे हे आम्ही जाणतो. पण तू काळजी करू नकोस. लवकरच आम्ही तुला तुझ्या या त्रासापासून सुटका देणार आहोत. तुला या त्रासापासून लवकरच बाहेर काढणार आहोत. बाळा, तुम्हाला तुमचा स्वभाव बदलण्याची खूप गरज आहे. समोरची व्यक्ती ही मुद्दामून तुम्हाला त्रास देण्याचा, तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जाळ्यात सापडता. आतापासूनच तुम्ही पहिला त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. ती व्यक्ती तुम्हाला काय बोलत आहे, तुमच्याशी कशी वागत आहे याकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करा. तुमचे दुर्लक्ष करणेच त्या माणसाची हार आहे आणि तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी स्वतःलाच घ्यावी लागेल. दुसरे जण फक्त तुमचा वापरच करून घेणार आहेत. त्यांच्या खोट्या प्रेमाच्या बोलण्याला तुम्ही फसू नका. ते तुमच्यासमोर प्रेमाचे खोटे जाळे फेकतात आणि तुम्ही त्या जाळ्यामध्ये सहज अडकता आणि तुम्हाला ते सर्वांसमोर अपमानित करतात. तुमच्या स्वतःला तुम्ही सावरा. कोणाच्याही बोलण्यात तुम्ही फसू नका. स्वतःवर लक्ष द्या. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. कोणालाही तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देत बसू नका. कारण प्रत्येकाने आपापली मते ही तुमच्याविषयी बनवलेली आहेत. तुम्ही कसे आहात हे तुम्हाला स्वतःला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे इतरांना तुम्ही साक्ष देत बसू नका. सर्वांकडे दुर्लक्ष करा आणि आनंदी आणि शांत कसे राहता येईल याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही घाबरू नका. लवकरच तुमची यातून सुटका होणार आहे. भिवू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत आणि फक्त तुम्ही तुमच्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कायम ठेवा. नेहमी सकारात्मकच विचार करत राहा. सगळे तुमचे चांगलेच होणार आहे. बाळा, तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचा हा मोलाचा वेळ वाया घालवू नका. बाळा, आम्हाला माहिती आहे तुमची कोणतीच चूक नाही. तुमचे बोलणे हे लोकांच्या डोळ्यात येते. खरे तर तुमच्यावर अन्याय होतो म्हणूनच तुम्ही बोलत असता. हे कोणाला कळत नाही. बोलण्याने समोरच्याला जर कधीच फरक पडत नसेल तर अशा व्यक्तीला सांगून स्पष्टीकरण देऊन काहीच उपयोग नसतो. त्यामुळे स्वतःचा वेळ हा स्पष्टीकरण देण्यात किंवा समोरच्याला समजावण्यात वाया घालवू नकोस. तुझा मोलाचा वेळ तुझ्या स्वतःसाठी तू वापर. स्वतःवर मेहनत घे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. मग तुझ्यासाठी यशाची दारे ही नक्कीच खुलणार. आणि बाळा, तू घाबरू नकोस. तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, तर मग काळजी करू नकोस. तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुझ्यासाठी यशाची मार्ग स्वतःहून खुली होत जातील. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी
स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.